आज 30 डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रा दरम्यान औंढा वन विभाग तर्फे औंढा नागनाथ येथे वन विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनेविषयी वन विभागाच्या वतीने स्टॉल उभारण्यात आला। स्टॉलवर वन कर्मचारी यांनी विविध योजनांची माहितीबाबत प्रदर्शित केली। यावेळी आणि प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेले प्रभाकर खंडोजी वाशिमकर यांना केंद्रीय मंत्री श्रम आणि रोजगार पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आला। वन्य प्राण्यांमुळे पाळीव प्राण्यांनी हल्ले केलेल्या पशु मालकास लक्ष्मण दादाराव गारकर राहणार अनखळी तालुका औंढा नागनाथ यांना देखील हिंगोलीचे खासदार यांच्या हस्ते यावेळी धनादेश देण्यात आला। तसेच वन्य प्राण्यांमुळे पाळीव प्राण्यांनी हल्ला केलेल्या पशु मालकास रमेश बाळासाहेब तळेकर यांना देखील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बांगर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला। वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विठ्ठल हनुमंता काळे यांना देखील हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुटकुळे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला। यावेळी हिंगोलीचे खासदार तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यासोबत हिंगोली विधानसभेचे आमदार यांची उपस्थिती होती तथा माजी आमदार रामराव वडकुते, खुशाल सिंग परदेशी, मुख्याधिकारी संजय दैने, विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले, सहायक वनरक्षक सुनील शिंदे, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार परळीकर, वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सेनगावचे राहुल शेळके, फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी LM शेख, पोलीस निरीक्षक राहिरे, वनपाल संदीप वाघ, रावणपल्ले, वनपाल जावडे यांच्यासह अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। केंद्रीय मंत्री श्रम आणि रोजगार पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी वन विभाग हिंगोली वनपरिक्षेत्र औंढा नागनाथ अंतर्गत वन पर्यटन औंढा नागनाथ येथे भेट दिली। या प्रसंगी मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते चिकू वड आंबा प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले। त्यानंतर अटल घनवन रोपवनास मंत्री भूपेंद्र यादव यांनी भेट देत पाहणी केली। मंत्री भूपेंद्र यादव यांनी अटल घनवनामध्ये लावलेल्या विविध देशी झाडांच्या प्रजाती आणि सदर वन क्षेत्रात आढळणारे प्राणी, पक्षी आणि इतर वन्य प्राणी यांच्याबद्दल विचारणा करून माहिती जाणून घेतली। यावेळी हिंगोली जिल्ह्याचे खासदार तथा कळमनुरी हिंगोली विधानसभाचे आमदार, माजी आमदार तथा अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती यावेळी होती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.